बेस्ट बॉलर हे पारितोषिक त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. आणि इथे मात्र पंचांचा बोटो आकाशाकडे, फलंदाजाला जावे लागेल डागॉटच्या आश्रयाला, कारण तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे आपण पाहतोय या फसवलं गेलेलं आहे. सर्वेश पाटील बाद झालेला आहे. बिग ब्लो, मोठा मासा गळाला लागतोय. आपण पाहतोय बडे मछली जाल में फसते हुए, कारण ज्या विकेटची खरं तर आवश्यकता ती मयूर येऊन जयमाष्ट धामणगाव संघाला तो विकेट प्राप्त केलेला गोलंदाज सागर याने. आणि खूप मोठा हादरा म्हणता येईल, कारण सर्वेश पाटील ज्याप्रमाणे फलंदाजी करत होता तो डोकेदुखी ठरवू शकला असता धामणगाव संघासाठी. मात्र त्याचा अडसर आता मदत दूर साडलेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये भक्तिधाम स्पोर्ट डुंगे संघाकडून वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी होतोय. वल्लभ डावखुरा फलंदाज आता मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन वेळामध्ये परतलेला आहे. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज डागॉटच्या आश्रयाला. तू चल माया या अशी स्थिती आपण पाहतोय सध्या भक्तिधाम स्पोर्ट डुंगे या संघाची. आणि आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय या विकेट हॅट्रिक वर येऊन पोहोचलेला आहे. सॉरी, षटकाची समाप्ती झालेली आहे. सागर याच्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकडे 14 आणि बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी या शेवटच्या 2 चेंडूमध्ये चटकावलेले आहेत. दरम्यान संतोष पाटील साहेबांचे ते आगमन होतं आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण या व्हीआयपी डायजवर स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. राजेश पवार येतो गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरं षटक घातल्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. कालच्या दिवशी राजेश पवार प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळाला नव्हता. मात्र आज आपण पाहतोय तो 11 मध्ये अंतिम पाहायला मिळत आहे आणि त्याच्याकडेच चेंडू सोपवला गेलेला आहे. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. सामना करेल फलंदाज देवा. न्यू बॅटर आपण पाहतोय स्वप्नील पाटील. नॉकस्ट्रेंटला मात्र सामना करेल फलंदाज देवा मात्रे. वेलकम कूलमॅन भावेश पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 12 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती आणि 12 तारखेला त्याच्या संघाने 12 डिसेंबरला चषकावर नाव देखील कोरलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतं या क्षेत्ररक्षक डीपमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधून थ्रो येईल तेपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करेल. सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती, धाव प्लेगावर 15 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय काब्रो वेले पिंपलास चषकाचा विजेता संघ विपक्ष गावदे ओवली या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे विपक्ष मोहिल येऊन जय मास्टर धामणगाव या दोन संघामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दणदणीत केली होती सर्वेश पाटील यांनी. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला होता आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती या धामणगाव संघाला, तर विकेट नक्कीच धामणगाव संघाने प्राप्त केलेलं आहे. कारण काल देखील धामणगाव संघाने सर्वेश पाटीलची फलंदाजी अगदी जवळून पाहिली होती. इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सूरज तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतील. सूरज डीप विकेट रिझनमध्ये पाहायला मिळतोय आणि सूरज पाटील
पाटील विषयी म्हणायचं झालं तर एक उत्कृष्ट हुकर आहे. हुकचा फटका त्याचा हुकुमी आहे. सध्या डीप मिडविकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश पवार गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साईडला चेंडू टोललेला या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय. अति घाई संकटात नाही. ही धाव घेण्याची गरज होती का हा प्रश्न कदाचित डगआउटमध्ये विचारला जाईल. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झालेल्या या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ती धावफलकावर 17 धावा. न्यू बॅटर प्रथम पाटील आता मात्र नंतर येतोय. खरं तर मिडल ऑर्डरमध्ये प्रथम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीला. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. सर्वेश पाटील बाद झाल्यानंतर थोडीशी डलमिली स्थिती आपण बघूया भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे या संघाची आणि या स्थितीतून सावरावं लागेल. एक भागीदारीची आवश्यकता आहे. इथे मात्र फ्लाईट दिली होती चेंडूला फ्लॅटेड डिलिव्हरी. खरं तर आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी या राजेश पवारची पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती 17 धावा. राजेश पवार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज देवा मात्रे. यायला मात्र सुरेख फटका. वॉट अ शॉट. पिकअप शॉट. मात्र सीमारेषा क्लिअर करता आलेली नाही. फटका चांगला होता. क्षेत्र चुकीचं होतं. आणखीन एक फलंदाज बाद होतोय झेलबाज रूपाने. चौथा फलंदाज बाद झालेला या सलामीचा देवा. संघाची धावसंख्या धावफलक स्थिर 17 धावा. डायनल भगत येतोय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय या 6व्या क्रमांकावर. सुरुवात चांगली या नक्कीच डुंग्या संघाची पाहायला मिळाली होती. मात्र इथे या थोडीशी स्थिती या डलमलीत पाहायला मिळते. कारण आपण पाहतोय एका मागोमाग एक फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. इथे मात्र जोरदार अपील. मात्र एम्पायर कुठेतरी एस्टेनच्या बाहेर पंचांचा इशारा तो नक्कीच आपण पाहतोय या पंच इशारा फेटवून लावतात. दोन षटकांची समाप्ती झाली आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर भक्तिधाम स्पोर्ट डुंगे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 बाद 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा 2 विकेट आणि या षटकामध्ये या राजेश पवारने या आपली पॉवर दाखवलेली आहे. कारण या षटकामध्ये त्यांनी फक्त इनमिन 3 धावा खर्च केलेले आहेत आणि एक गडी देखील बाद केलेला आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि इथून भक्तिधाम स्पोर्ट डुंगे संघ नक्कीच जास्तीत जास्त धावा कुठून काढण्याचा प्रयत्न करेल. कारण इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाही. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज निलेश धापसी. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. या धावसंख्या 17 पाहायला मिळते. आठ 8.5 सरासरी धावफलकावर पाहायला मिळत आहे प्रति षटकामागे. मात्र इथून सरासरी वाढवावी लागेल. कारण धामणगाव संघाचा विचार केला तर धामणगाव संघाकडे देखील साऊंड बॅटिंग लाईन आहे आणि ते लक्षात घेऊन एक चांगलं लक्ष द्यावं लागेल भक्ती स्पोर्ट्स डुंगे या संघाला.
निलेश समोर जाईल फलंदाज प्रथम. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय या औषध ऑप्स्टम हा चेंडू हाताळलेला आहे आणि या चांगली सुरुवात करताना या चेंडूने गोलंदाज निलेश पहिल्या षटकामध्ये सागर देखील निर्धाव चेंडूने सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि इथे मात्र निलेश याने देखील निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजी सुरुवात केलेली आहे. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज आणि 55 वाईट आव्हान त्या धावाच्या रूपाने धावसंख्या 18 धावा. पहिला सामना आपण कालच्या दिवसामधील खरं तर हा पेंडिंग सामना पाहतोय धामणगाव विपक्ष डुंगे या दोन संघामध्ये. आणि प्लेड ऑन आणखीन एक फलंदाज बाद होतोय या भक्ती धावून स्पोर्ट्स डुंगे या संघाचा. न्यू बॅटर तुषार पाटील आता मात्र खेळपट्टीवर दाखल होतोय. सर्वेश पाटील बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की थोडंसं दडपणाखाली भक्ती धावून स्पोर्ट्स डुंगे संघ आलेला आहे. सर्वेश पाटील कदाचित खेळपट्टीवर असतं तर ही टोटल आपल्याला नक्कीच 18वरून कदाचित 40वर देखील पाहायला मिळालेली असती. मात्र तो बाद झाल्यानंतर धावांचा वेग देखील मंदावलेला आहे. आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 18 धावा. आता मात्र पूर्णपणे मदर डायनल भगत आणि तुषार पाटील या जोडीवर येऊन ठेवलेलं आहे. एक भागीदारी करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोअरपर्यंत जर डुंगे संघाला पोहोचायचं असेल ना तर एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. इथे मात्र छोट्या बॅकरीचा वापर करण्याचा फलंदाजाला मजबूर केला होता. केवळ चेंडूला ढकललेलं आहे या कव्हर रिझनमध्ये. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज तुषार पाटील याने. सिंगलने संघाची धावसंख्या 19 धावा. सिंगल डबलवर देखील भर द्यावा लागेल नक्कीच. निर्धाव चेंडू मात्र सन्मानजनक स्कोअरपर्यंत नक्कीच स्कोअर पोहोचवणार नाहीत. तर क्रिकेटच्या लाईफलाईनचा देखील वापर करावा लागेल. मोठे फटके जर आले नाही तर लाईफलाईन देखील नक्कीच लाभदायी ठरू शकते. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 20वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय या निलेश तिसरं षटक हाताळतोय. तर सामना करेल फलंदाज तुषार पाटील. इथे मात्र 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. प्रयत्न केला होता फलंदाज तुषार पाटील याने. इथे देखील फक्त एकच धाव. धावसंख्या 21 धावा. एका धाव्याने धावफलक घालता ठेवलेला. मोठे फटके येत नाहीत आणि या क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर इथे केला जातोय. धावसंख्या 21 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट सरळ सुरेशच्या हातामध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेल तिथे ड्रॉप केला जातोय आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या 2 धावीने संघाची धावसंख्या 23 धावा 23 आणि षटकाची देखील समाप्त झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर भक्तीधाम स्पोर्ट्स डुंगे संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ही धावफलकावर 5 बाद 23 23 लॉस फॉर द 5 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. निम्मा संघ गारद झालेला आहे कारण 5 फलंदाज गमावलेले आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला गावदी ओवली विपक्ष जय कब्र वेले या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाने एक आपण टॉससाठी सज्ज राहायचं आणि टॉस करण्यापूर्वी आपण आमच्या आयोजन कमिटी मेंबरशी देखील संपर्क साधायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जय कब्र वेले ज्या संघाने जॉनमन क्रिकेट क्लब पिंपळास आयोजित जॉनमन चषक पिंपळास या चषकावर नाव कोरलं होतं. कुल मॅन ऑफ वेले ज्याची जर्सी क्रमांक 12 आहे आणि या 12 डिसेंबरला त्या चषकावर या संघाने नाव कोरलं होतं. अगदी 10 गाड्याने नक्कीच तो सामना जय काब्रो वेले संघाने जिंकला होता.
त्या संघाला पुढील सामन्यामध्ये आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. शेवटचे षटक दरम्यान घेऊन येतो गोलंदाज उदय. तर सामोरे जाईल फलंदाज तुषार पाटील. इथून मात्र मोठे फटकांकडे जावे लागेल, कारण आपण पाहतोय या धावसंख्या 23 आहे आणि इथून जर 15 ते 20 धावा आले तर एक चांगली टोटल मानता येईल, कारण सकाळचं सत्र आहे. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज 55 वाईट आव्हान त्याचा वाईट चोपण धावसंख्या 24 धावा. धावा धावपल्याबरोबर झलकल्या गेलेल्या आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ असताना उदय. राईट आर्म द स्टंप. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावपल्याकडे 25 धावा. आपण सामना पाहतोय भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजक संघ विपक्ष मयूर 11 जमाष्ट धामणगाव प्रशांत भुईर फॅम टीम या दोन संघामधील सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातो मिड विकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि अशाच षटकार फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे मोठ्या स्कोरपर्यंत जर पोहोचायचे असेल तर. धावसंख्या 31 आणि 40 प्लस जरी धावसंख्या गेली तर एक नक्कीच चांगली टोटल पाहायला मिळेल, कारण डुंगे संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या पाहतोय धावपलेकर 31 धावा 31. शेवटचे षटक मार्गास उदय या शेवटचे षटक बदलतोय तर सामना करेल फलंदाज डायनल भगत. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय या बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. फक्त एकच धाव करण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 32 धावा. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 मोठे फटके डुंगे संघाला आवश्यक असणार आहेत. जोरदार अपील पंच संमत नाहीत. बॅटकडे नक्कीच पंच दर्शवतात. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या 33 धाव पाहायला मिळतात. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय डायनल भगत ज्याने एक षटकार देखील पेश केलेला आहे. आपण शेवटचे षटक पाहतोय या उदय हाताळतोय धामणगाव संघाकडून, तर सामोरे झालेला डुंगे संघाकडून फलंदाज डायनल भगत. उदय राईट आर्म ऊर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र आपण पाहतोय कंट्रोल फुलचा फटका. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओढथोड झालेला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. जमेची बाजू की स्ट्राईक डायनलकडे. 34 धाव आणि एखादा षटकार जर या चेंडूवर आला तर 40 धाव धावफलकावर पाहायला मिळेल. न्यू बॅटर हर्ष. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू मात्र आपण पाहतो स्ट्राईकला डायनल बघत आहे. ओवळी संघाचा संघ नाही का आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेल विपक्ष ओवळी या 2 संघामध्ये. दरम्यान चौथा हिरवा मानकुली संघाचं देखील आगमन झालंय. वेलकम जयेश माली, आपले देखील स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू आहे, पाहूया मोठा फटका पाहायला मिळेल का डायनल भगतच्या बॅटमधून. इथे मात्र आपण पाहतो मोठा फटका पाहायला मिळत नाही.
निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना भक्तिधाम डुंगे संघाने धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत. त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे ते मयूर यांना जय महाराष्ट्र धामणगाव या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. ओली संघाने आपण टॉससाठी या. गावदे ओली विपक्ष जय काबरा वेले या दोन संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर गावदे ओली संघाने आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. अश्विनी एंटरप्राइजेसचा टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. ओली संघाचा संघनायक पवन पाटील वेलकम. संतोष पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हा टॉस आपण अश्विनी एंटरप्राइजेसचा टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. आदेश पाटील साहेबांनी हा नक्कीच टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला आणि या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. खरं तर आजच्या फ्रेश सामन्याचा टॉस केला जाईल. नाण्याच्या दोन बाजू आपण जाणून घेऊया. एका बाजूला आपण पाहतोय अश्विनी एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं स्पोर्ट्स डुंगे. भक्तिधाम कॉल आहे मात्र अश्विनी एंटरप्राइजेस आलेला आहे. गावदी ओली संघटनेने टॉस जिंकला आहे. दोन्ही मान्यवरून विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा व्हायची आहे. पवन टॉस आपण जिंकलेला आहे. सर्वप्रथम आपण इथे आलात, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. टॉस आपण जिंकल्यात काय निर्णय असेल? निर्णय आमचं क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर समोरील संघ एक चांगला संघ आहे ज्या संघाने पिंपळा चषकामध्ये फर्स्ट क्लास प्रदर्शन करताना त्या चषकावर देखील नाव कोळलं. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? प्रत्येक संघ एक चांगला खेळ करतो या हंगामात आणि कुठलाही संघ असा नाही जो तुम्ही हलका घेऊ शकता. तर मला असं वाटतं ते एक स्पर्धा ही पटकावलेली आहे. तर त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ करू आणि त्यांना 40-45 आत रोखण्याचा प्रयत्न. शेवटचा एक प्रश्न, वंडर वॅप भिवंडी जयेश पाटील प्लेइंग 11 मध्ये आज पाहायला मिळेल. हो नक्की. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जे आपल्या वेले संघाने का टॉस आपण गमावलेला आहे. सर्वप्रथम हे ज्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर केले. आम्हाला खेळण्याची संधी दिली यांचे आभार. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 आणि 50 करण्यासाठी असे कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? अल्पेश आहे, भावेश पाटील आहे, अनिकेत पाटील आहे, हर्षद आहे. तर वेले विपक्ष ओली एक रफ अँड टफ सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मी तर टॉस गेलेलं आहे, टॉस जिंकलेलं आहे. पवन पाटील ओली संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. सज्ज आहेत माझे सकल समालोचक विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाष रुमाल सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये. आजचा दुसरा आणि फायनल डे मित्रांनो आपण पाहता. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आजच्या या दुसऱ्या अंतिम दिवसामध्ये आपण पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहता. सेमीफायनल 1 आहे. जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचेल. आणि त्यामध्ये देखील महत्त्वपूर्ण गोष्ट काय राहिली की यजमान संघ खेळतोय. पहिले सत्र समाप्त झालं जिथे रन्स बनवला गेला 34 आणि 35चा टार्गेट. सलामीची जोडी बॅटर निलेश चोरगे आणि त्यांच्या समवेत आपल्याला सतीश पाहायला मिळतात. आणि हे दोन जुने जाणते खेळाडू आहेत कारण फार वर्षांपासून या टीममध्ये खेळतात. आणि नो डाऊट कालचा दिवस आपण पाहिला होता. निलेश चोरगे यांनी काय अप्रतिम खेळी केली होती. आणि या सेमीफायनल मॅचमध्ये देखील त्यांच्याकडून अशाच अपेक्षा ठेवल्या जातात. बट पाहू या यजमान संघ काय करेल, कशा प्रकारे इथे फाईट देईल. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन इनफिल्डला क्लिअर केलं. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर नाहीये. पहिलाच बॉलवरती आपला क्लास दाखवत असताना बॅकवर्ड पॉईंटला भेदलं निलेश चोरगे यांचा बॅटमन हा चौकार.
चौकार आणि आगाज आणि बघा डिफेंड करण्यासाठी तितक्या रन्स नाही आहेत कारण 35च धावा डिफेंड करायच्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये सटीक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करणं मी म्हणेन आवश्यक आहे डोंगे टीमला. अदरवाईज या 35 धावा डिफेंड करणं मी म्हणेन अशक्यच आहे. फुल लेंथ आहे, स्ट्रेट फाटने लॉफ केलाय, थेट पाठवलाय लॉंग ऑन पार. या सेकंड इनिंग मधला पहिला धमाकेदार फटका निलेश चोर यांचा बॅटमधनं हा षटकार. मी म्हटलंच होतं जुने जाणते खेळाडू आहेत बट दमखम आज देखील तितकाच आहे आणि क्षमता आज देखील तितकीच आहे. आणि काय खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला निलेश चोरगे यांनी कारण बॅटिंग प्रत्येकी मॅच मध्ये चांगली सुरुवात दिली आहे. बॅकफुटवरती जाऊन पुन्हा एकदा पंच केलं, अपपिच खेळलं, इनफिल्डला क्लिअर केलं आणि हा बॉल देखील बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि बघा ही सुरुवात ज्याप्रमाणे झाली आहे असंच वाटतं की फायनलच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला धामणगाव संघ पाहायला मिळतो की काय. फुल लेंथ ऑन साईडला खेळायचा होता, बॅटचा टोला लागला, फिल्डर उपस्थित आहेत, काऊ फेसमध्ये मिळेल एक सिंगल. बघा सर्वेच हे पहिलं षटक त्याच्याकडून खऱ्या अर्थाने या अपेक्षा होत्या की इकॉनॉमिकल ओव्हर प्लस एखादी विकेट या ओव्हरमध्ये सर्वेश काढेल बट तसं काही झालं नाहीये कारण समोर देखील तितका चांगला फलंदाज होता ते देखील आपण विसरू शकत नाहीये. निलेश चोरगे होते ज्यांचा बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार आपण पाकलं या चेजमध्ये. मी म्हणेन या अवघ्या पहिल्या 4 चेंडूंनीच ना धामणगाव टीमला या रेसमध्ये फार पुढे नेऊन उभं केलं. आता इथनं कमबॅक करणं किंवा या मॅचमध्ये जिंकणं या गोष्टी टीम डुंगेसाठी थोडा अवघड आता झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, फुल लेंथ टाकला, ड्राईव्हचा फटका, कव्हरला चांगली फिल्डिंग, धाव चेंडू दरम्यान इथे येतो आणि या पहिल्या षटकामध्ये आता फक्त 1 चेंडू शिल्लक असेल. बघा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धाबा खर्च झाला, अजून देखील जर आपण पाहिलं तर येत्या तब्बल 19 चेंडूंवरती 20 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा ऑलमोस्ट रन बॉलचं बनवायचं आहेत. नेक्स्ट बॉल फुल लाईन टाकलाय, आता हा देखील फटका लॉफ्टेड बट हवेमध्ये फिल्डर लॉंग ऑनला पोहोचतायत बट त्यांना देखील बीट करून हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. सतीश यांचा बॅटमधनं आता हा मोठा फटका षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक जर आपण पाहिलं तर 21 धावा धाव फलकावरती कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये टीम धामणगावने. आणि आता असाच म्हणावं लागेल की या पहिल्या षटकाने या सामन्याचा निकाल जवळ जवळ जाहीर केला कारण येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल, रिक्वायर्ड असतील रन्स, अजून देखील 14 धावांची आवश्यकता आहे. बघा 3 ओव्हरमध्ये 14 धावा डिफेंड करणं आणि खऱ्या अर्थाने जितक्या स्पर्धा आम्ही करतो, जितक्या मॅचेस आम्ही पाहतो त्या अनुषंगाने हे असं कार्य मी म्हणेन 100 पैकी एखाद्या मॅचमध्ये होतं. कारण बघा ज्याप्रमाणे आजचा खेळ डेव्हलप झाला, आज टेनिस बॉल क्रिकेट देखील जितका पुढे गेला, 18 मध्ये 14 धावा पण बहुतांश वेळेला डिफेंड होताना नाहीच पाहत बट खेळ आहे, काहीही होऊ शकतं. कारण याच क्रिकेटच्या खेळाने बहुतांश वेळेला आपल्याला हे देखील शिकवलं की शेवटच्या चरणापर्यंत तुम्ही लढत द्या, प्रयत्न करा. पहिलाच बॉल ऑन द राईज, आता कव्हरला बीट केलं, इनफिल्डचा फिल्डर आपण पाहिलं गेलं तर कव्हरचा फिल्डर इनफिल्ड मध्ये होता, त्याचा बेनिफिट घेत असताना हा बॉल देखील गेला कव्हर क्षेत्राच्या पलीकडे. निलेश चोरगे यांचा बॅटमधनं हा क्लासिकल फटका चौकार. बघा स्पेशली जर आपण पाहिलं तर मोठे फटके येतात बट प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. असं नाही की अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स पाहायला मिळतात. प्युअर क्लास बॅटिंग यावेळेस चेस केलं होतं. वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता बट दिशा खराब, अतिरिक्त रन धर्मान इथे मिळाली. अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक आता जाऊन पोहोचला 26 विदाउट लॉस टीम धामणगाव. आणि आता फक्त 9 धाव्यांची आवश्यकता आहे आणि आता आपण हेच म्हणूया की या मॅचमध्ये आता जास्त काही उरलेलं नाहीये. नेक्स्ट बॉल
यावेळेस देखील वाईड लाईन बॉल आणि दिशा पुन्हा एकदा खराब आणि अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल. बघा यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय काफरोबा वेहळे त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स ओवळी. आणखीन एक चांगली लढत यानंतर पाहायला मिळेल. जय हनुमान चषक पिंपलास आय थिंक त्या स्पर्धेवरती वेहळे संघाने नाव कोरलं होतं. अतिशय चांगला खेळ हा संघ देखील या सीझन मध्ये खेळतो. हा फटका स्लॉट मध्ये आणि ठीक पाठवलाय आमच्या VIP डाईसला मानवंदना देणारा आणखीन एक तडाखा. निलेश सोरगे यांचा बॅट मधनं सध्याच्या घडीला निलेशची बॅट थांबत नाहीये. आणखीन एक षटकार. आता फक्त 2 धावांची आवश्यकता. अपेक्षा होती की एक थ्रिलर पाहायला मिळू शकतोय, नेक टू नेक फाईट होईल या अपेक्षा होत्या, बट एकतर्फी ही लढत आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. बघा आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पहिलं सत्र जे होतं तिथे मी म्हणेन रन्स देखील बघा ज्याप्रमाणे धामणगाव संघाचा बॅटिंग युनिट आहे, मिनिमम मी म्हणेन 50 धावा तरी स्कोर कार्डवरती हव्या होत्या, बट तिथे देखील 10 ते 15 रन्स कमी बनवल्या गेल्या. आणि त्यानंतर सर्वेश जे पहिले षटक होते त्याच्यामध्ये देखील बघा 21 धावा खर्च झाला आणि तिथनंच खऱ्या अर्थाने पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झाला. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल. आता फक्त 1 धावेची आवश्यकता इथनं असेल, हरकत नाहीये, हा खेळ आहे. बघा हार जीत होत राहणार आहे. एखादा सामना आपल्यासाठी चांगला जाईल तर एखादा वाईट जाईल. पुढे देखील भरपूर साऱ्या स्पर्धा येतील. नक्कीच डुंगे टीम येत्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवत अशी अपेक्षा आम्ही इथनं ठेवतो. आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम धामणगावला. आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 फायनल मॅचचं तिकीट इथे बुक केलंय धामणगाव टीमने. सो अभिनंदन टीम धामणगाव अँड हार्ड लक टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. वेल प्लेड निलेश सोरगे, वेल प्लेड सतीश आणि वेल प्लेड ऑल टीम धामणगाव. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. बघा टीम धामणगाव आता तुमच्यासाठी फार मोठा ब्रेक आहे. ठीक 4 वाजता आता तुम्ही रिपोर्टिंग करा. फायनल मॅच मध्ये प्रवेश मिळवलाय. निलेश सोरगे यांची दमदार खेळी, त्याचप्रमाणे 4ही गोलंदाजांचं चांगलं परफॉर्मन्स आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. सिंगल हँडेडली या चेज मध्ये आपल्या टीमला जिंकून दिलं आणि जबरदस्त खेळी ज्यांची राहिली, ज्यांचा बॅटमधनं 3 षटकार